हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी अजय कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आज आहे 14 एप्रिल अर्थात महापुरुष, आणि ज्यांच्यामुळे आज तुम्ही मी आपल्या सगळ्या भारताला हे संविधान मिळालं आणि ज्यांच्यामुळे आपण मोकळेपणाने आपल्या भावभावना मत व्यक्त करू शकतो असे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. आणि या निमित्ताने आपण एक विशेष कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM मध्ये घेऊन आलेलो आहोत. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे विवेक वारभुवण. विवेकबद्दल सांगायचं झालं तर विद्रोही विवेक या नावाने त्याच्या कविता प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा विद्रोही कवी पुरस्कार म्हणून या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याही व्यतिरिक्त याही पलीकडे जाऊन विवेक एक वक्ता म्हणून काम करत आहे. महापुरुषांचे विचार आपण बऱ्याचदा पुस्तकात वाचतो किंवा आत्ताच्या पिढीला जर महापुरुष कोण होते त्यांची ओळख ही राहिली पाहिजे. आणि त्यामुळे विवेक सारखे अनेक तरुण जे आहेत ते पुढे येऊन हे पाऊल उचलत आहेत आणि विवेकने सुद्धा हे पाऊल उचललेलं आहे. आपल्या महापुरुषांनी केलेल्या कामामुळे किंवा महापुरुषांनी जे काही त्याग पत्कारले किंवा ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामुळे आज आताची आपण भारतामध्ये ज्या काही गोष्टी बघतोय, बदल बघतोय, त्या सगळ्या त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे असेल किंवा त्यांनी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांमुळे आहे. परंतु त्यांचं जीवन हे कसं होतं आणि त्यांनी कशा प्रकारे ही लढाई लढली हे सगळं आत्ताच्या पिढीला कळावं म्हणून विवेक आज अनेक ठिकाणी वक्ता म्हणून काम करत आहे आणि महापुरुषांचे विचार हे इतर लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आणि आज म्हणूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपण इथून मानवंदना देत आहोत. आपण विविध कार्यक्रम आज दिवसभरात त्यांच्याविषयी ऐकणार आहोत. एक खूप छान कवितांची मैफिल तुम्हाला काही कार्यक्रमांमध्ये आज ऐकायला मिळेल आपल्या आचार्य 90 FM मध्ये आरजे तेजस्विनी यांच्यासोबत झालेली. आणि आज आपल्याला विवेक कडून सुद्धा बरेच त्यांचे विचारही ऐकायचे आहेत किंवा त्यांना उमगलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे आहेत हेही आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा विवेक तुझं मी स्वागत करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तुला सुद्धा आणि आमच्या आचार्य 90 FMच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व श्रोत्यांना अजय कोमलकडून आणि आचार्य 90 FM कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद मॅम. सर्वप्रथम आचार्य 90 FMचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की जर तुम्हाला देशाला पुढे न्यायचं असेल तर तुमच्या तरुणांना इथे कसं काही प्रकाश झोतात येतील त्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हायला हवे. आणि आचार्य 90 FM ने माझ्यासारख्या युवा तरुणांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्याबद्दल मी कोमल मॅमचे आणि आचार्य 90 FMचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जे आम्हाला ऐकतायत, जे ऐकणार आहात त्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मॅमने जसं सांगितलं की मी वक्ता विचार मांडतो. वक्ता असणं म्हणजे व्यक्त होणं असतं आणि व्यक्त होण्यासाठी तुम्हाला महापुरुषांचा वसा आणि वारसा असावा लागतो जे बाबासाहेबांनी आपल्याला दिला. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं तर बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं. पण सगळ्यात महत्वाचं की आज तुम्ही मला ऐकतायत किंवा तुम्हाला ऐकण्याचं जे स्वातंत्र्य मिळालंय हे बाबासाहेबांनी दिलं. त्यामुळे हे बाबासाहेब 14 एप्रिलच्या दिनी आपल्याला समजून घेता यावेत यासाठी तुम्ही दिलेलं व्यासपीठ हे नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या काळासाठी एक भावी वाटचालीसाठी एक सुवर्ण वाट असेल आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. क्या बात आहे. खरंच म्हणजे तू सुरुवातच अतिशय खूप छान, जोरदार आणि मी असं म्हणेन की तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये बाबासाहेबांचे विचार दडलेले आहेत, लपलेले आहेत कुठेतरी. आणि आत्ताच्या जर तरुणाईकडे बघितलं तर हे विचार कुठेतरी आपल्याला मागे राहिलेले दिसत आहेत. हे आपलं खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल की आजची तरुणाई ह्या सगळ्या गोष्टींकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करताना दिसतेय. पण जर आजची तरुणाई जर त्यांचं हे तरुणपण, तारुण्य जर चांगल्या पद्धतीने जर जगत असेल तर ती सुद्धा ह्या महापुरुषांचीच कृपा आहे. आणि आज मला असं वाटतं आज तुझ्या तोंडून आम्ही बऱ्याच कविता असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती किंवा बरेच विचार असतील ते सुद्धा आम्ही ऐकणार आहोत. तर मी तुला विनंती करते की या आपल्या आजच्या स्पेशल पॉडकास्टची सुरुवात तू तुझ्या कवितेने किंवा एखाद्या कोणत्याही चांगल्या कवितेने करावीस. मला वाटतं की ह्याची सुरुवात मला वाटतं नामदेव ढसाळ जे आंबेडकरी चळवळीतील एक महत्वाचे कवी आहेत त्यांच्या एका कवितेने करेल की त्यांची फार साधी, सोपी, सरळ जी कुठल्याही मुलाला कळेल अशी कविता आहे. आणि ते म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनो, आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि हे मरणे, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि हे दुःख, हे स्वप्न आणि हे वास्तव, ही भूक आणि तहान, ही सर्व पुण्याही तुझीच आहे. मला वाटतं या 5 ओळी नामदेव ढसाळ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सगळं काही सांगून खरंय.
नक्कीच. मला असं वाटतं की तू सुरुवातच खूप सुंदर केलीस, अतिशय छान केलीस. पण मला तुला त्याचबरोबर आजच्या या पॉडकास्टमध्ये मला तुझी जर्नी सुद्धा जाणून घ्यायची आहे. तू कॉलेज करत असताना या क्षेत्राकडे कसं वळलास? म्हणजे वक्ता म्हणून काम करावं किंवा वक्ता म्हटलं की आपल्याकडे बरेच विचार असतात, बऱ्याच गोष्टी असतात मांडण्याकरिता, परंतु तू एक वेगळा भाग निवडलास आणि तो म्हणजे केवळ आणि केवळ महापुरुषांचा. म्हणजे तू आज महापुरुषांचे विचार सगळीकडे पसरवत आहेस, लोकांमध्ये जनजागृती करत आहेस. तर हा निर्णय कसा घेतलास? मॅम, ह्याला म्हणजे मी नेहमी म्हणतो की ह्याचं श्रेय कोणाला द्यायचं तर मी माझ्या आई वडिलांना देतो. म्हणजे मी नेहमी माझ्या युवकांना सांगतो की माझंही बालपण तुमच्यासारखं ढोलकपूरचा भीम बघण्यातच गेलाय. तर मुळात प्रश्न आहे की ज्या वेळेला ढोलकपूरचा भीम मी बघत होतो त्यावेळेला माझ्या बाबांनी महू गावचा भीम हातात दिला. म्हणजे एकीकडे तो कार्टून मधला भीम आणि हातात मिळालेला वास्तवातला भीम हा वेळीच आला. मग बाबासाहेब समजले. मी जिथे जिथे माझं व्याख्यान असतो आणि त्या व्याख्यानाची सुरुवात नेहमी म्हणतो की तुम्हाला जर बाबासाहेब समजायचेत ना तर तुम्ही बाबासाहेब वाचूच नका, तुम्ही सुरुवात शिवरायांपासून करा. मग तुम्ही शिवरायांपासून चालू केल्यानंतर मग तुम्ही शिवराय कळतील, मग संभाजी महाराज कळतील, मग तुम्हाला फुले कळतील, मग शाहू महाराज कळतील आणि मग तुम्ही बाबासाहेबांपर्यंत पोहोचाल. आणि जर तुम्हाला शिवाजी महाराज शिकायचेत ना तर तुम्ही मग शिवाजी महाराज वाचू नका, तुम्ही बाबासाहेबांपासून प्रवास चालू करा. मग बाबासाहेब कळतील, मग तुम्हाला राजश्री शाहू महाराज कळतील, फुले कळतील आणि मग शिवाजी महाराज कळतील. आणि मग मला वाटतं की मी ज्या वेळेला बाबासाहेब वाचले त्यावेळेला कळलं की नाही, मग बाबासाहेब जसं म्हणतात की माझे गुरु मी बुद्धांना मानतो, कबीरांना मानतो आणि मग मी फुलेंना मानतो. मग मी फुले वाचले. मग कळलं की नाही, हे फार महापुरुष म्हणजे एक वेगळी संकल्पना आहे. मग फुले कळता कळतं की फुलेंना मदत करणारे शाहू महाराज आपोआप वाचले गेले. आणि मग कळलं की ज्या फुलेंनी, ज्या महाराजांनी आयुष्यात स्वराज्यासाठी आयुष्य पणाला लावलं त्यांची समाधी हा महाराष्ट्र विसरला होता. आणि मग त्या फुलेंनी महाराजांची समाधी रायगडावर शोधून काढली. मग अर्थात समाधी काढणारे हे सगळे महापुरुष महात्मा फुले आम्हाला शिवरायांकडे घेऊन जातात. आणि मग वाचायला सुरुवात केली. आणि मी नेहमी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रात असे खूप वक्ते आहेत की जे भाषणं करतात. भाषणं करण्याआधी त्यांची पाकिटे ठरलेली असतात. ते कुठल्याही व्याख्यानात गेल्यानंतर ते तुम्हाला महापुरुषांचा माहितीपट सांगतात. पण मी नेहमी म्हणतो की युवकांना माहितीपटची गरजच नाही. आज आमच्याकडे युट्यूब आहे, आमच्याकडे त्यांच्याकडे माहिती देणारे सोशल मीडियाचे इतके स्रोत आहेत की तुम्ही तेच जाऊन त्यांना जर सांगत असाल तर ते मुलंच म्हणतील यार काय बोर करतात. मग मुलांना काय पाहिजे, तर मुलांना आधुनिक संकल्पना घेऊन महापुरुष कसे समजतील. आणि मग हीच कडी लक्षात घेऊन मग मी माझे विषय ठरवले की बाबासाहेब तुम्हाला समजून घेताना या विषयावर मी व्याख्यान देतो, मी महात्मा फुले तुम्हाला उमजून घेताना ह्या विषयावर व्याख्यान देतो, शिवरायांनी आम्हाला काय दिलं ह्या विषयावर व्याख्यान देतो. ज्या वेळेला तुम्ही मग हे सगळं सांगायला लागतं त्यावेळेला मुलांना पटतं. म्हणजे तुम्हाला जर शिवाजी महाराज शिकायचे असतील तर त्यांचं नाव शिका, शिवाजी, ज्याचं शिक्षण व्यवस्था आहे, वाहन संस्था आहे आणि व्य ही तुमची जीवन प्रणाली आहे. जी जोपर्यंत मुलांना असं कळणार नाही की आपण आयुष्याशी महामानवांना आपण कम्पेअर करतोय तोपर्यंत महापुरुष कळणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त दलितांची ही तरुणांपर्यंत पोहोचलेली संकल्पना आहे. मग तरुणांना सांगावं लागेल की अरे जे संविधान दिलंय ते बाबासाहेबांनी दिलंय. बरोबर. आज तू कुठल्याही देशात जातोय, तू कुठल्याही गाडीत फिरतोयस, तू पाहिजे ते बोलतोयस, हे बाबासाहेबांनी दिलंय. तुझे आई वडील फक्त आधी 12-12 तास काम करायचे, आता ते फक्त 8 ते 9 तास काम करतात. ही देण बाबासाहेबांची आहे. तुम्ही नेहमी म्हणतात की आमच्या जॉग्राफी शिकवलं जातं की पंजाब हरियाणा हे भारतातलं समृद्ध राज्य आहे जिथे कधी दुष्काळ पडत नाही. पण तिथे दुष्काळ पडत नाही यासाठी भाकरा नांगल प्रकल्प उभा करणारे आणि दामोदर खोरे उभे करणारे हे बाबासाहेब होते. हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे गांधी आणि आंबेडकर यांच्यातील वाद दाखवायचा, पण ज्या वेळेला काँग्रेसकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथे भायखळ्यात हरवलं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकर निवडून येऊ शकले नाहीत त्यावेळेला गांधी, जे तुम्ही विरोधक म्हणतायत तेच म्हणतायत की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घ्या कारण त्यांच्याशिवाय देशाची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे तुमचे वैयक्तिक मतभेदांना तुम्हाला सामाजिक मतभेदात त्याचं रूपांतर होऊन दिलं नाही, कारण देशाला आंबेडकरांच्या ज्ञानाचा त्यावेळेला प्रत्यय होता. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान जर समाजाच्या कामी आत्ता आलं तर मला वाटतं की तुम्ही जिकडे अमेरिका, फ्रान्स, रशियाला बघतात, येणाऱ्या काळात तिथं भारत असेल. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतंय की जे काही मुद्दे आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला, त्या असणाऱ्या मुद्द्याला जर आपण भांडणाचं वळण न देता किंवा वादाच्या समीकरणामध्ये त्याला जर न अडकवता तो जर जसा इतिहास आहे तसा स्वीकारला तर आपल्या सगळ्यांसाठीच ते खूप जास्त सोपं पडेल. आणि मला असं वाटतंय की
आपल्या आई वडिलांच्या पिढीने किंवा आपल्यापेक्षा जी मोठी पिढी आहे त्यांनी जे विचार मांडले ते कितपत योग्य होते, ते कितपत अयोग्य होते, या वादाच्या भोवऱ्यात अडकण्यापेक्षा आपण आत्ताची जी जनरेशन जे म्हणतो आपण की खूप अपडेटेड आहोत किंवा आपण खूप पुढे आहोत, आपण बऱ्याच वेळेला समंजसपणाने वागतो किंवा खूप मॅच्युअर्ड पद्धतीने वागतो, तर आपणच या तरुणाईने हे विचार जसे आहेत तसे आत्मसात केले तर बदल हा नक्कीच घडेल. आणि मला असं वाटतंय की ज्या प्रकारे विवेकने हे पाऊल उचललंय, किंवा मी म्हणणार नाही की प्रत्येकाने वक्ता व्हा, पण जेव्हा आपण अशा गोष्टी ऐकतो त्या गोष्टी ऐकून त्याचा आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना की बदलामध्ये, आपल्या नेहमीच्या दिनचर्येमध्ये जरी त्या आपण गोष्टी आचरणात आणल्या तरी बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. आणि सुरुवात असं म्हणतात की दुसऱ्याला सांगण्यापेक्षा सुरुवात स्वतःपासून नेहमी करावी. आणि ज्या पद्धतीने आता विवेकने बऱ्याच गोष्टी सांगितल्या, अगदी मोजक्या शब्दामध्ये पण तो बरेच काही बोलून गेलाय त्या ह्याच्यामध्ये पण विवेक, मला अजून एक विचारायचं आहे की आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे आपण या सगळ्या जनरेशन विषयी बोलतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलतोय, कारण तुम्ही तसं म्हणालास की तू तुझ्या भाषणामध्ये आत्ताच्या पिढीनुसार तू तसं काही गोष्टी सांगत असतोस. तर मला तुला एक विचारायचं आहे की तू सुद्धा हा आत्ताचाच यंग मुलगा, असं मस्त छान तारुण्यामध्ये जगणारा मुलगा आहेस, पण जेव्हा तू व्याख्यान द्यायला जातोस तर तुला असं कुठे वाटतंय का की समाजामध्ये आत्ताची जी तरुण पिढी आहे ती बरीच या विचारांपासून मागे राहिली आहे, किंवा बऱ्याच तरुणाईला अजून जर आपण विचारलं की माता सावित्रीबाई कोण, तर ते प्रत्येकाला नाही सांगतायत, किंवा त्यांचं पूर्ण नाव काय तर ते नाही सांगतायत, तर ते आपलं दुर्दैव आहे. तुला या सगळ्या एकंदरीत विचारावर काय वाटतं? नक्कीच मॅम, म्हणजे तुम्ही जो म्हटलं की ते आम्ही रोजच पाहतोय की तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या गीतांचा किंवा नृत्याचा कार्यक्रम ठेवा, तुम्हाला सभागृह मैदान एकदम गर्दीने फुल झालेलं दिसतं, आणि तुम्ही एखादं व्याख्यान ठेवा की तुम्हाला पहिल्या 4 रांगेतच माणसं पाहायला मिळतात. पण हे दुर्दैव आहे, आणि दुर्दैव मी याला समाजाची वास्तविकता म्हणतो. मुळात काय झालं की महापुरुषांच्या नंतर ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, आपला एक वर्ग शिक्षणाकडे वळला. म्हणजे महापुरुषांच्या, मी नेहमी म्हणतो की महापुरुषांच्या पुण्याईनं जे गाव कुसाबाहेरचे होते ते सर्वांना गावात आले, ते शिकले. पण मुळात शिकल्यानंतर त्यांनी सगळ्या सुख सुविधा घेतल्यानंतर समाज म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे ह्यापासून दूर गेले. मग आमच्या पिढ्या तशा निर्माण झाल्या, म्हणजे जिथं मुलं बालवयात त्यांना महात्मा फुले कळायला हवे होते, त्यांना सावित्रीमाई कळायला हवी होती, त्यांना बाबासाहेब कळायला हवे होते, त्यावेळेला त्यांच्या पालकांनी त्यांच्यापासून ते दूर ठेवले. मुळात ह्याला मी दोष पालकांचा म्हणणार नाही, कारण त्यावेळेला ही परिस्थिती होती. म्हणजे आज आमचे पालक मुलांसोबत किती तास असतात हाही महत्वाचा प्रश्न आहे, आणि ते घरी असले तरी मुलं आपल्या पालकांसोबत किती तास असतात हाही महत्वाचा प्रश्न आहे. घरात असल्यानंतर आमच्या हातात दिवस रात्र मोबाईल असतो, त्यामुळे चर्चा, संवाद, वाचन ह्या संकल्पना ह्या तरुण पिढींना दूर नेल्या. आणि मग तुम्ही अचानक येऊन त्यांना तुम्ही सांगते की आंबेडकरांनी काय केलं, तर त्यांना ते कळणार नाहीये. मग तुम्ही थोडक्यात बघितलं तर तुम्हाला फार सुंदर दिसतं की त्यांचा तो अभ्यासक्रम पण आपला बघा. आपला अभ्यासक्रम काय, तो उद्या पेपर असल्यानंतर आज पुस्तक उघडायचं आणि उद्याच्या परीक्षेत चांगले मार्क आण. म्हणजे मी संदर्भ देतो की तुम्हाला महात्मा फुले कुठे सापडतात, तर 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात. त्यात किती महात्मा फुले, 4 ओळींचे, फार त्याने सुंदर लिहिलं आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले, त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, संपला, पूर्णविराम आहे. आणि आपले मुलं ते महात्मा फुले वाचणारच नाहीयेत, कारण महात्मा फुलेंवर स्वाध्यायामध्ये प्रश्नच नाही. बरोबर आहे. मुळात स्वाध्यायामध्ये प्रश्न नाहीये तर पेपरमध्ये विचारणार नाहीयेत, आणि पेपरमध्ये विचारणार नाही तर करायला कसं पाहिजे ही संकल्पना आणि ही कल्पना मुलांच्या डोक्यात आली. तुम्हाला बाबासाहेब म्हणजे फक्त एका फोटो दिसले म्हणजे होत नाही, तुम्हाला बाबासाहेबांचं कार्य समजायला पाहिजे. तुम्हाला महात्मा फुलेंनी काय केलं तर महात्मा फुले तुम्हाला, आता तुम्ही जर सांगितलं स्त्री शिक्षणाचा पाया रचला, तर एक 10-12 मुली त्यांच्याकडे आदर्शवादी भूमिकेतून पाहू शकतात, पण उरलेल्या मुलींना त्यांचं काय देणं घेणं नाही. आता त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला तर मुलं म्हणतात जाऊ द्या, ते मुलींनी बघून येतील. मग अशा वेळेला तुम्हाला काय सांगायचंय, तर तुम्हाला हे सांगायचंय की महात्मा फुले कोण आहेत, तर त्या काळातले महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमॅन आहेत. मग तुमच्याकडे पुरावा काय, तर मग 1869 मध्ये भारतातलं सगळ्यात मोठा ग्रुप टाटा ग्रुपचं अॅन्युअल टर्नओव्हर हे 20,000 होतं, आणि महात्मा फुले यांनी चालू केलेल्या पुणा कमर्शियल कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीचं उत्पन्न हे 21,000 होतं. म्हणजे टाटापेक्षा श्रीमंत हे महात्मा फुले, हे मुलांना कळू द्या. म्हणजे जे मुलं व्यावसायिक क्षेत्राकडे येत आहेत त्या व्यावसायिक क्षेत्रातल्या मुलांना कळू द्या की यार महात्मा फुले बिझनेसमॅन आहे. ठीक आहे, मला समाजाबद्दल काय जास्त ते चळवळ लक्षात राहत नाही, पण व्यावसायिक म्हणून तरी महात्मा फुले मला कळू द्या.
मग तुम्हाला सिव्हिल इंजिनियर, आमच्याकडे बीएमसीची बिल्डिंग आहे, सगळे गेलेत, सेल्फी पॉइंट आहेत. पण किती जणांना माहितीये की ती बीएमसीची बिल्डिंग पुणेच्या पुणा कन्स्ट्रक्शन कमिटीने बांधलेली आहे. परळचं वर्कशॉप जे आहे रेल्वेचं ते फुलेंनी बांधलेलं आहे. आमच्याकडे पुणे एक्सप्रेस हायवेवर पुढे साताऱ्याला जायला लागणारा कात्रजचा बोगदा हा सुद्धा महात्मा फुलेंच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलाय. आणि जिथं आम्हाला सांगितलं जातंय की टिळक आणि फुले यांच्यातील वैर होतं ते नंतर कळलं, पण 1882 मध्ये आगरकर आणि टिळक यांना ज्या वेळेला जेलमध्ये टाकण्यात आलं त्यावेळेला टिळकांकडे पैसे नव्हते, म्हणून महात्मा फुलेंनी 10,000 रोख रक्कम आपल्या खिशातून काढून महात्मा फुलेंना जामीन दिलाय. हे सांगणं गरजेचं आहे. मग तरुणांचा दृष्टिकोन बदलेल. आतापर्यंत पुस्तकी ज्ञान जो पॅरेग्राफ आहे तो वाचून आमचे शिक्षक मुलांना सांगतात, मग आमचे मुलं सुद्धा ठीक आहे, असतील कोणतरी फुले, असतील कोणीतरी आंबेडकर, बरोबर हे कळतील. मला वाटतं की आता आधुनिक युग आहे, तुमच्याकडे सगळे वेपन्स आहेत, असे कार्यक्रम आहेत जिथं जिथं तरुणांपर्यंत पोहोचता येईल तिथं सोप्या शब्दात जर महापुरुष जर कळले ना, तर मला वाटतं की जितकी गर्दी तुमच्या नाचगाण्यांच्या कार्यक्रमांना असते तितकीच गर्दी उद्या कविता, वाचन, भाषण या सगळ्या कार्यक्रमांना होईल. क्या बात आहे. म्हणजे मला विवेक, तू आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यावरूनच मला समजतं की तुझा दांडगा अभ्यास आहे या सगळ्या विषयांवरती. आणि असं म्हणतात ना की सांगण्याची पद्धत आपण जर बदलली, म्हणजे इन शॉर्ट मला तुझ्या सगळ्या बोलण्यावरनं इतकंच जाणवतंय की हो हे सगळं आहे, पण आपण ते कशा पद्धतीने मांडतोय हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे जर आत्ताची पिढी किंवा आत्ताची जनरेशन जर बिझनेसमन होण्याच्या दृष्टिकोनातून बघतीये तर त्या दृष्टिकोनातून आपण महापुरुषांची त्यांना ओळख करून दिली पाहिजे. म्हणजे जर आम्ही आज बिझनेस करताना जर आम्ही मोठमोठ्या लोकांचे बिझनेसमनचे आर्टिकल वाचतो तिथे आज मला कळलं की महात्मा ज्योतिबा फुलेंचं इतकं मोठं कार्य, तर उद्या कदाचित मला जर बिझनेस करायचा तर मी त्यांचा अभ्यास करेन की त्यांनी कसं हे केलं. तर मला असं वाटतं की तू खरंच खूप छान पाऊल उचललंस. आणि या कमी वयामध्ये तुला एक खूप युनिकनेस आहे तुझ्या भाषणामध्ये किंवा तुझ्या काही गोष्टी मांडतोयस त्यामध्ये, की चला नेहमी आज बरेच जण आहेत, बरेच जण विचार मांडतात, मतं मांडतात किंवा अतिशय थोडंसं म्हणतात ना आवाज असा छान मोठा करून भारदस्त आवाजामध्ये आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं असताना पद्धत एक जी आहे ती तुझी खूप निराळी असं मला वाटतं आणि तू खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडतोयस. पण एक तरुण म्हणून तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे आत्मसात केलेस? मी नेहमी म्हणतो की बाबासाहेब मी वाचले, फक्त डोक्यावर घेतले नाहीत तर डोक्यात घेतले. बाबासाहेब तुम्हाला कसे कळतात तर मी एक प्रसंग सांगतो, म्हणजे मी तरुणांना सांगतो की बाबासाहेब कोण आहेत आणि ते काय विचार करत आहेत. तर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मितीचं काम दिल्लीत करत होते आणि सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर हे आसुरी वाचायचे, 18 तास वाचणारा तो माणूस होता. एकदा बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप पोहोचलं होतं आणि त्यामुळे बाबासाहेबांमुळे हे खालच्या जातीचे लोक शिकू लागले होते. आणि असाच एक खालच्या जातीचा तरुण त्या काळची ब्रिटिश शासकीय जी परीक्षा होती, आता तुम्ही ज्याला युपीएससीचं रूप दिलं, ती एक्झाम त्या काळी पास केल्यानंतर बाबासाहेबांना दिल्लीत भेटायला आला, अधिकारी झालेला. म्हणजे ज्या समाजानं कधी शिक्षणाची पायरीच ओलांडली नव्हती, अगदी तोच अधिकारी झाला आणि तो बाबासाहेबांना भेटायला आला. बाबासाहेब आपल्या अभ्यास कक्षात ते वाचत होते, त्यावेळेला त्यांचे जे सेवक आहेत ते आले की एक अधिकारी मुलगा तुम्हाला भेटायला इच्छितो. बाबासाहेब म्हटले की त्याला पाठव. आणि त्या मुलानं बाबासाहेबांच्या त्या दालनात एंट्री मारली आणि बाबासाहेब उभे राहिले आणि कधीही कुणासमोर न झुकणारा हा महामानव अगदी त्या मुलाच्या त्याला मिठी मारून अक्षरशः त्याच्या खांद्यावर डोळे पुसत रडला. आणि बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की मित्रा, एवढं वर्ष मी जे काही काम केलंय, आतापर्यंत मी काम करत होतो पण त्याचं फळ काय हे मला कळत नव्हतं. आज तू अधिकारी झालाय, या समाजातला एक तरुण आज आमच्या समाजासमोर आलाय, तर खूप भारी वाटतंय. पण माझी एक इच्छा आहे, माझं एक छोटंसं काम आहे, तू करशील का? तर तो अधिकारी बोला, बाबासाहेब मी तुम्हालाच भेटायला आलोय, तुमच्यामुळे हे शक्य झालंय आणि तुमचं काम मी करणार नाही असं कसं काय होईल? तर बाबासाहेब म्हटले की ठीक आहे, तू मॉर्निंग वॉकला जातोस का? तो बोला हो. तो म्हटलं कुठे? आता सध्या मुंबईच्या एका कॉलनीत जिथे सगळे अधिकारी आहेत तिथं आमचा जॉगिंगचा एक पार्क आहे, तिथे आम्ही मॉर्निंग वॉक करतो. तिथेच आपलं एक 2 तास मॉर्निंग वॉक झाल्यानंतर मी घरी जातो. बाबासाहेब म्हटलं की माझं काम असं आहे की उद्यापासून तू तुझी जी जॉगिंग आहे तो मॉर्निंग वॉक आहे तो कुठे मुंबईच्या तुझ्या हाय क्लास कुठली जी कॉलनी आहे तिथे करू नकोस, तू कुठल्या तरी झोपडपट्टीत जाऊन मॉर्निंग वॉक कर. बरोबर. आणि बाबासाहेब पुन्हा अभ्यासासाठी
त्यांच्या त्या चेअरवर जाऊन बसले. हा मुलगा कन्फ्युज झाला. ह्या मुलाला कळलंच नाही की बाबासाहेब आपल्याला असं का बोलवून गेले. तो तिथेच उभे राहिले. बाबासाहेब जवळजवळ 2 तास 3 तास ते वाचत होते आणि हा मुलगा तिथेच उभा आहे. त्याने बाबासाहेबांना डिस्टर्ब पण केला नाही. आणि अचानक 3 तासानंतर या 2 तासानंतर बाबासाहेबांचं ते लक्ष गेलं आणि ते म्हणतात की तू अजून इथेच. ते बोलतो बाबासाहेब मला खूप प्रश्न पडले. अहो तुम्हीच म्हटलात की सुटाबुटात राहायला शिका. तुम्ही सांगितलं की तुमची ते गावगाडे सोडा आणि शहरात या, नोकऱ्या करा, शिक्षण घ्या. आता मी शिक्षित आहे, आता मी अधिकारी आहे आणि आज तुम्ही मला पुन्हा सांगतात की पुन्हा झोपडपट्टी जाऊन मॉर्निंग वॉक कर. त्यावेळेला बाबासाहेबांचं उत्तर हे तरुण पिढीसाठी खूप महत्वाचं आहे की बाबासाहेब म्हटले की मित्रा तू मी सांगितलेल्या मार्गावर पुढे आलास, तू यशस्वी झालास, ठीक आहे, पण आता बघ काय होईल की तू ते जे मॉर्निंग वॉक करतोय कॉलनीतली, ती मॉर्निंग वॉक करताना कोणाला तुझा काय आदर्श मिळेल मला माहित नाही, पण तू उद्या कुठल्या तरी झोपडपट्टी समोरून ज्या वेळेला मॉर्निंग वॉक करशील त्यावेळेला कुठली तरी ती गरीब आई असेल, तिच्या खांद्याला तिच्या हाताला तिचं ते 10-12 वर्षाचं ते लेकरू असेल. ज्या वेळेला ती आई तुला मॉर्निंग वॉक करताना बघेल तर त्या लेकराला ती जाऊन सांगेल की बघ तुला ह्या दादासारखं शिकायचंय. जोपर्यंत समाजात जिवंत आदर्श निर्माण होत नाहीत त्यावेळेला समाज पुढे जात नाही. बाबासाहेबांचा हाच विचार तरुणांसाठी महत्वाचा. महापुरुष महामानव हे तुम्हाला मार्ग दाखवतात, पण तरुणांनी महापुरुषांना काय ठरवलंय तर जयंती दिनी पूजन करायचं, विचारांचा फक्त त्यांच्या प्रतिमांचा जय जयकार करायचा. म्हणजे आम्ही सुद्धा डीपी ठेवतो, आम्ही सुद्धा स्टेटस ठेवतो, आम्ही सुद्धा स्टोऱ्या ठेवतो आणि आम्ही सुद्धा फेसबुक पोस्ट करतो, पण ह्या पोस्ट जर तुमच्या मनात जात नसते तर मला वाटतं की तरुणांनी काय करायचंय तर ही पोस्ट डोक्यात घ्या. शिवाजी महाराज सांगताना अरे शिवाजी महाराज माझ्यात उतरू द्या, आमच्याकडे देवदेवता अंगात येतात ना, मग येऊ द्या ना एकदा शिवाजी महाराज अंगात, येऊ द्या फुलेच्या अंगात, येऊ द्या आंबेडकर अंगात. जोपर्यंत इथे घराघरात आंबेडकर जन्माला येणार नाहीत ना तोपर्यंत मग आपल्याला असं वाटत असणार की यार भारतात खूप समस्या आहेत, आपण इथेच राहू, बाकीचे देश पुढे चाललेत. तुम्ही स्वतः जी पॉझिटिव्हिटी आहे, ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह वाईब म्हणतात, त्यासाठी तुम्हाला महापुरुष हे स्वतः आणावे लागतात. मग त्यासाठी तुम्हाला एक वेळ जर तुम्ही म्हटलात की आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, पण मी जर शिवबा म्हटलो तर ते चुकीचं ठरत नाही, कारण माझ्यासाठी ते माझ्या बाबांच्या स्थान आहे. मी भीमबा जर म्हटलो तर मी चुकीचं ठरत नाही, कारण माझ्यासाठी तो बापाच्या स्थानी आहे. हे महापुरुषांची जर हे विचार आणि कार्य स्वतःच्या अंगात भिनवलं तर मला वाटतं की तरुण पिढीसाठी येणारा काळ हा सुखकर असेल आणि सुवर्णमय असेल. खरंच आहे, अगदी महत्वाचा विचार आणि महत्वाची गोष्ट. कारण मीही या विषयावर येणारच होते आणि आपण या विषयावर बोलणारच होतो की आज बऱ्याचदा म्हणजे फक्तच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी नाही तर इतर सगळ्याच दिवशी आपण सगळ्या महापुरुषांचे म्हणा, आपण प्रत्येक वेळेला न चुकता अगदी स्वतःचाही फोटो त्यामध्ये टाकून छान बॅनर वगैरे बनवून मस्तपैकी ते फोटो स्टेटसला टाकत असतो, शुभेच्छा देत असतो. पण या शुभेच्छा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच म्हणाले नव्हते की फक्त माझे फोटो स्टेटसला, किंवा त्यांचा असा विचारही नसेल की माझा तुम्ही गवगवा करा किंवा माझ्या नावाचा उद्धार करा, पण त्यांचे जर विचार आपण जर आचरणात आणले किंवा आज आपल्याला जे महापुरुष लाभलेले आहेत, मध्ये ज्योतिबा फुले असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांचे जर विचार आपण आचरणात आणले तर मला असं वाटतं तिथून खरी बदलायला सुरुवात होईल. आणि विशेष करून आजच्या तरुणाईने आपण जितक्या आनंदात सगळे हे सण उत्सव साजरे करतो किंवा ह्या जयंत्या आपण ज्या पद्धतीने साजऱ्या करतो त्याच पद्धतीने त्यांचे विचारही तितक्याच स्ट्रॉंगली तितक्याच फर्मली आपण मनामध्ये घ्यायला हवेत. जसं की हा आत्ताच विवेक म्हणाला की डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायला हवेत. आणि जर आपण हे विचार डोक्यात घेतले तर नक्कीच आपल्या स्वतःमध्ये सुद्धा बदल हा लवकरच दिसून येईल. विवेक, आज तुझ्यासोबत गप्पा मारताना खूप छान वाटतंय, कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कुठेतरी वैचारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय किंवा लोकांपर्यंत हे विचार पोहोचवतोय. आणि तुझ्यासारखा तरुण मुलगा येऊन आज आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, त्यामुळे आम्ही अजून भरून पावलोय. मला तुला आता असं विचारायचं की अजून एक कोणती कविता तू आमच्या प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी सादर करशील? नक्कीच. विदर्भातले माझे युवा कवी बेधुंदकार गोविंद पोलाड फार सुंदर कविता लिहितात. ते त्यांचीच एक कविता मी तुमच्यासमोर ठेवतो की तो फार सुंदर लिहितो दादा, की तो म्हणतो की प्रथम अंतिमता भारतीयाचा ज्यानं सदा जयघोष केला, सांगा मग तो भीम कुणी दलितांचा केला.
तुकोबांचा अभंग ज्यानं पाक्षिकात मांडला होता आणि ओबीसींच्या हक्कांसाठी जो मंत्र्यांशी भिडला होता. सावकारांनी जेव्हा शेतकऱ्यांचं शोषण केलं त्यावेळेला भीमानेच मग आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं. शेतकऱ्याच्या हक्कासाठी जो व्यवस्थेशी भिडला रे, सांगा शेतकऱ्याचा नेता म्हणून भीम कुणाला कळला रे. अस्पृश्य जेव्हा त्याने माणसात आणले होते, खरे सांगतो व्यवस्थेचे धाबे दणाणले होते. बाजू घेऊन अस्पृश्यांची सांगा काय चुकले रे. होता भीम माझा म्हणून दोस्ता भविष्य आपले टिकले रे. होता भीम माझा म्हणून दोस्ता भविष्य आपले टिकले रे. मला वाटतं ही कविताच फार मार्मिक आणि व्यापक आहे. एक्झॅक्टली खरं बोललास तू. कारण आज म्हणजे हे बोलणं प्रखर ठरेल फारच की आज आपण विविध गटांमध्ये किंवा विविध वर्गांमध्ये महापुरुषांची जी काही आपण असं हे केलेले आहेत ना, भाग पाडलेले आहेत ना, तेच कुठेतरी आपण भारतीय म्हणून चुकतोय. कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याच एखाद्या जातीचा किंवा कुठल्याच एखाद्या स्पेसिफिकली त्यांनी असं या गोष्ट नाही केली. त्यांनी दलितांसाठी काम केलं असलं तरी त्यांनी भारतीय म्हणून ही राज्यघटना लिहिलेली होती. हे संविधान लिहिलं ते फक्त कुठल्या एका स्पेसिफिक जातीसाठी नव्हे, तर ते त्यांनी भारतीयांसाठी लिहिलेलं होतं. आणि नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणत होते की मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे असं म्हणण्यापेक्षा मी एक भारतीय म्हणून आहे आणि मी भारतीय म्हणूनच प्रत्येकाने राहिलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मी एक भारतीय आहे ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. आणि त्यामुळे आत्ता कुठे जे काही वर्गवारी करण्यात आलेली आहे या महापुरुषांची, तिथे कुठेतरी आपण फार गल्लत करतोय असं मला नेहमी वाटतंय. आणि आज त्याचमुळे जे आता तू कविता ऐकवलीस म्हणजे ती खरंच कमालीची होती. पण मला अजून तुझ्याकडून तुझ्या स्वतःच्या सुद्धा काही कविता आहेत आणि त्या सुद्धा ऐकायच्या आहेत, तुझे विचार ऐकायचे आहेत. पण आपल्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेला आहे वक्ता आणि विद्रोही विवेक या नावाने कविता ज्याने खूप सुंदर लिहिलेल्या आहेत. महापुरुषांचे विचार हे जनसामान्यांपर्यंत जो पोहोचवत आहे आपल्या कामांमधून, असं विवेक वारभुवन आज आपल्यासोबत आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये विशेष पॉडकास्टमध्ये जोडला गेलेला आहे. त्याच्यासोबतच्या ह्या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत, विविध कवितांचा आस्वाद घेणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 14 एप्रिल अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तचा हा विशेष पॉडकास्ट. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आहे 14 एप्रिल अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि आज त्यामुळेच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक मानाचा अभिवादन या आपल्या आजच्या वेगळ्या पॉडकास्टमधून करत आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत विवेक वारभुवन. आणि खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत. म्हणजे आपण गप्पा म्हणणार नाही पण या वैचारिक गप्पा आपण म्हणू शकतो. तर त्या खूप छान रंगलेल्या आहेत. आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किंवा इतर महापुरुषांची एक वेगळी बाजू आपल्याला आपल्या ह्या गप्पांमधून समजू लागली असं मी म्हणेन. आणि खरं तर जितकं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं असतं तितक्याच आपल्याला काही गोष्टी माहीत असतात किंवा 2-3 एखादी त्यांची खूप जास्त प्रसिद्ध असलेली पुस्तकं, ती पुस्तकं आपण वाचतो आणि अच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं, अच्छा फुलेंनी हे केलेलं आहे, एवढ्या गोष्टी आपण ऐकतो. पण त्याही पलीकडे अजून खोलवर गेलं तर आपल्याला हे महापुरुष अधिक उमजू लागतात. आणि जे विवेकला ऑलरेडी उमजलेले आहे, त्याने इतका अभ्यास केलेला आहे, इतकी पुस्तकं वाचलेली आहेत. आणि जसं मी मगाशीच म्हणाले की तुझ्यावरती कोणत्या विचारांचा जास्त पगडा आहे, तर मला एक गोष्ट तर समजली की जी त्याने नाही सांगितली तरी मला कळेल की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाचनप्रेमी होते, म्हणजे त्यांना प्रचंड वाचन करायला आवडायचं, ती गोष्ट मला कुठेतरी विवेकमध्ये दिसते. म्हणजे आजच्या तरुणाईने जर सगळ्यात मोठी गोष्ट कोणती शिकायची असेल तर ते वाचन कौशल्य आहे, जे प्रत्येकाकडे असायला हवं. तर आता मी पुन्हा एकदा विवेक तुझ्याकडे येते आणि मला जरा सांग, आता कोणती तू कविता किंवा काय सादर करशील? मी एक माझीच कविता घेईल, थोडी वेगळ्या थाटण्याची कविता, पण त्यासाठी 2 शेर मलाच वाटतं की ते सांगणं गरजेचं आहे. की माझाच एक शेर आहे की तू दिलास मुक्तीचा श्वासमा आणि मायेचा घासही भरवलास. बा भीमा तू दिलास मुक्तीचा श्वासमा आणि मायेचा घासही भरवलास. तोडून टाकली युगांची वेळी आणि आमच्या आयुष्यात समतेचा सूर्य दाखवलास. म्हणजे बाबासाहेब नसते तर समतेचा सूर्य कधी पाहिला नसता. बरोबर. आणि म्हणून बाबासाहेबांबद्दल नेहमीच आम्हाला असं एक अप्रूप वाटतं, एक कुतूहल वाटतं. आणि बाबासाहेबांबद्दल मी कविता सांगताना माझी कविता मी एक शेवटीच घेईल, कारण बाबासाहेबांवर इतकं लिहून दिलंय, इतकं ऑथेंटिक लिहून ठेवलंय
यार हे सांगायचं की ते सांगायचं, ते सांगायचं की हे सांगायचं, हा प्रश्न खूप मला पडतो. पण एक असे कवी आहेत की ज्या कवीची दखल खुद्द बाबासाहेबांनी घेतली आहे, की बाबासाहेब म्हणतात की माझी 10 भाषणं आणि वामनदादा कर्डक यांचं एक गाणं हे एका लेवलचं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना त्या कवितेची ताकद किती मोठी हे त्यावेळेला कळलं. आणि वामनदादांनी इतकं लिहून ठेवलंय, म्हणजे ते किती सोपं लिहितायत की काल मुजरेचे गेले इतरे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती बाभीमा तुझ्या प्रतापाने. ह्या 2च ओळी आहेत की यार बाबासाहेबांचं कार्य आम्हाला समजत आहे. पण हा तुम्हाला वामनदादा कर्डक हा एक समतेची वाट दाखवतात आणि सगळ्यात महत्वाचं की वास्तविकता तुमच्या डोळ्यासमोर ठेवतात. आणि वामनदादाची एक मार्मिक कविता आहे, तिचं गाण्यात रूपांतर झालंय, पण ती कविता मला घेणं गरजेचं वाटतं. आणि ती वामनदादाची कविता बऱ्याच जणांना जी माहित असते तीच मी घेतोय. की वामनदादा म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारीच टोक असते. वाणीत भीम आहे जर करणीत भीम असता, वाणीत भीम आहे जर करणीत भीम असता, वर्तन तुझ्या या पिलांचे सारेच चोख असते. आणि भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, म्हणजे वामनदादा 5 लोकांची अपेक्षा करतायत की 5च लोक शिका. आता आमच्याकडं 5हून अधिक डॉक्टर आहेत, कलेक्टर आहेत, वकील आहेत, पण त्यांना बाबासाहेबांची किती जाण आहे. म्हणजे जे वामनदादा म्हणतायत की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्याऱ्याचे डोकं असते, काही काळानंतर वामनदादांना कळतं की नाही यार, हे 5 लोकांची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि म्हणून वामनदादा आपलीच कविता पुन्हा बदलतात आणि ते म्हणतात की संघटना 1000 झाल्या, नेते ते 1000 झाले, कुणा म्हणावे आपले चेहरे ते 1000 झाले. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले, कुणा म्हणावे आपले चेहरे 1000 झाले. भीमा तूच सांग तुझी स्वप्न साकार झालीत का रे, भीमा तूच सांग तुझी स्वप्न साकार झालीत का रे, आणि तुझ्या मताची माणसं मेलीत का रे, आणि तुझ्या मताची माणसं मेलीत का रे. म्हणून मला वाटतं की ह्या कविता ह्या तुम्हाला तुमच्या वास्तवाची जाणीव करून देतात आणि महत्वाचं आहे की तुम्हाला जाग करतात की उठ, तुला लढावं लागेल. तुझ्या मार्गाने चाललाय तिथं भयंकराचा दार आहे, तुझ्या मार्गाने चाललाय कदाचित तुझ्या अस्तित्वावर प्रश्न तिथं निर्माण होणार आहे. आणि म्हणून इथल्या युवकांनी ह्या सगळ्यातून बोध घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही जे म्हटलात की वाचन, कसं आहे मॅम की आता वाचन म्हणजे तुम्ही एखाद्या अशा तरुणांना म्हणा की तू वाच, आमच्या हातात सध्या BGMI, PUBG आणि तुमच्या सगळ्या गेम्स मध्ये वळलेल्या असताना तुम्ही वाचन म्हटल्यानंतर तरुण म्हणतील काय बोर माणूस आहे. म्हणजे असं उद्या मला जर कोणासमोर उभं केलं आणि मी जर फार पुस्तकी ज्ञान सांगायला सुरुवात केली तर म्हणतील काय बोर माणूस आहे. म्हणजे त्या ग्रुप समोर मी वेगळा पडेल आणि कदाचित त्या ग्रुपमध्ये माझ्याविषयी एक नकारात्मक भावना निर्माण होईल. आणि मी खूप नेहमी म्हणतो की ना ही पिढी अशी आहे की काही झालं तरी आपल्या युवकांना टार्गेट केलं जातं. हे असेच आहे, हे मोबाईलवर गेम खेळतात, हे दिवस रात्र सोशल मीडियावर असतात. मुळात हे किती लोकांना माहितीये की सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो. बरोबर. ज्या वेळेला आमचे तथाकथित आणि सोकाल स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणणारे घरी झोपलेले असतात त्यावेळेला ह्याच सोशल मीडियाचा वापर करून ज्या वेळेला कर्नाटकात भूकंप येतो त्यावेळेला सरकारला सुद्धा माहित नसतं, त्यावेळेला हेच तरुण फेसबुक लाईव्ह करून सांगतात की आमचं गाव आता भूकंपग्रस्त झालंय. आणि मग ह्या तरुणांमुळे त्या गावापर्यंत सरकार पोहोचतं. मग हा तरुण आम्हाला दिसत नाही का? तुम्ही जर तरुण म्हणताय तर तुम्ही तुमचे अनेक युट्यूब चॅनल्स खोला, त्या युट्यूब चॅनलवर पॉडकास्ट करणारे किती लोक हे तुम्ही जो वयमान तुम्ही म्हणतायत ना की आमच्या पिढीने असं केलंय त्या पिढीतले हा तरुण आहे तोच लोकांना जाणीव करतोय. फक्त प्रश्न काय की आमच्यातल्या 100 जर तुमच्यातले 50 लोक जर तसे करत असतील तर आम्ही फक्त त्या 50 लोकांकडे बघून ह्या पिढींवर आरोप करतोय. आणि मला वाटतं मग उरलेल्या 50 हा अन्याय होतो. बरोबर. ह्या 50 तुम्हाला जर प्रकाश ज्योतात आणायचं असेल तर फार सोपं आहे. तुम्ही मोबाईल आहे ना तर मोबाईलमध्ये सुद्धा असे कितीतरी ॲप आहे की जे तुम्हाला पुस्तकं वाचता येतात. तुमच्याकडे फेसबुक आहे ना, अशा फेसबुकवर लिहिणारे कितीतरी लेखक आहे की तुमचं जे 200-300 पानांचं पुस्तक आहे ते अगदी पार 20 लाईनीत त्या पुस्तकांचा सार सांगतात. हे वाचा. मग हे सुद्धा वाचन आहे, ही सुद्धा परिवर्तनाची चळवळ आहे. मग ही परिवर्तनाची चळवळ एकदा जगासमोर येऊ द्याच. आतापर्यंत तुम्ही नकारात्मक अँगल देऊन ही तरुण पिढी अशी आहे तर मग ते तरुण पिढी म्हणतात यार हे काल पण बोलत होते आज पण बोलतात, जाऊ दे हे काहीतरी बोलतात ते आपल्या कामाचंच. आणि मग ही तरुण पिढी मग ह्या प्रवाहात कधी येणार नाही, वाचन कधी करणार नाही. फुले शाहू आंबेडकर म्हणजे आमचे चौकातले रस्त्याची नावं, स्मारकांची नावं ठरलंय.
त्या पलीकडे जाऊन जर आपल्याला काय करायचं असेल, अर्थात बरोबर बोललास विवेक, कारण मोबाईल हे आता सध्याचं शस्त्र म्हणावं लागेल आणि त्या शस्त्राचा वापर आपण कशा दृष्टीने करतो हे आपल्यावर आहे. अर्थात त्याचे काही चांगला फायदाही आहे, पण तितकाच निगेटिव्ह गोष्टी पण आहेत, नकारात्मक सुद्धा आहे. पण आपण त्या गोष्टींचा वापर कसा करतोय किंवा माझ्या हातामध्ये असणारं ते शस्त्र मी कशा पद्धतीने दररोज वापरतेय. म्हणजे मला जर आज पुस्तक वाचायचा मूड झालाय किंवा मला खूप इंटरेस्ट झालाय, पण माझ्याकडे ते पुस्तक नाहीये, मी सहज गुगलवर जाऊन त्याविषयी माहिती काढू शकते आणि ती जी काही माहिती मिळते ते मी वाचू शकते. सो हा एक, तर मलाही आता पॅरेंट्स सगळ्यांना पालकांना सांगावं असं वाटतंय की गरजेचं नाहीये सगळीच मुलं किंवा तुमची मुलं ही मोबाईलमध्ये फक्त टाइमपासच करत असतील. काही मुलं असतात गुणी बाळ जे मोबाईलवरती सुद्धा काम करत असतात बऱ्याचदा. तर मला असं वाटतंय तू विवेक या सगळ्या गोष्टींमध्ये तू पालकांचे डोळे उघडतोयस कुठेतरी, पण खूप छान आहे. पण मला एक तुला आता थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तू कविता लिहितोस आणि कविता करतोस, तुला आताच महाराष्ट्र शासनाचा विद्रोही कवी पुरस्कार मिळाला. आजकाल आपण बघतो की आत्ताची पिढी ना ज्या काही डे टू डे लाईफमध्ये गोष्टी करतात ना त्याविषयी बऱ्याच लिहितात किंवा प्रेमाविषयी इतकं लिहितात की असं वाटतं की बापरे, म्हणजे काही खरं नाही, असं एक फिलिंग येते, बरोबर. तर विद्रोही कवी होणं किंवा विद्रोही कविता करणं हे कसं काय म्हणजे तुला जमलं? मॅम, कविता म्हटल्यानंतर एक अशी कला आहे की जी कला तुम्हाला थेट इतरांच्या मनात तुमचं स्थान एक फार प्रेमळपणे तुमच्यासमोर मांडते. म्हणजे प्रत्येक जण कवितेच्या प्रेमात असतो कधी ना कधी, मग ते अगदी एरे पावसापासून असू द्या की मग ते खूप मोठे झाल्यानंतर प्रेम म्हणजे काय असतं आपल्या साऱ्यांचं सेम असतं. विद्रोही कविता म्हटल्यानंतर, विद्रोही शब्द म्हटल्यानंतर भल्याभल्यांच्या कपाळावर आठवत पडतात. विद्रोही म्हणजे काय? मला वाटतं की नागराज मंजुळे यांनी 1-2 वर्षांपूर्वी विद्रोहाचा महत्वच फार सुंदर सांगितलंय की ते म्हणतात विद्रोह म्हणजे प्रेम करणं. विषय संपला, विद्रोह म्हणजे प्रेम करणं. पण त्याला जर व्यापक स्वरूप दिलं तर विद्रोह म्हणजे प्रेम करणं आणि व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणं. बरोबर. आणि हे मग मी माझ्या कवितेतून केलं. माझ्या अनेक कविता आहेत, मी ती कविता घेईलच, पण तुम्ही ज्या प्रेमाचा विषय काढला की तुमच्या प्रेम कविता सुद्धा विद्रोहातून मागे प्रेम भावना तुमच्या विद्रोहातून मांडू शकतात. अनेक कवितांच्या संदर्भानं अनुषंगानं त्या मांडल्या गेल्यात. माझी एक कविता आहे की चल सखे नावाची, तर ती सादर करतो की सखे तुला परिवर्तनवादी विचारांची फुलं भेट देईन म्हणतो. अगं सखे तुला परिवर्तनवादी विचारांची फुलं भेट म्हणून देईन म्हणतो आणि आज क्रांतीच्या बागेत फिरून येऊ म्हणतो. तिथे तुला दिसेल बुद्धांची शांती, तुला तिथे भासेल बुद्धांची शांती. तिथूनच सुरू होते ग प्रबोधनाची क्रांती. तिथं रोवली जातात बीज समतेची आणि बंधुतेची, आणि भीम माळ्याकडून फुलवली जाते बाग संविधानाची. शेजारीच तुला शौर्याचं प्रतीक असलेलं सिंहासन सुद्धा दिसेल. शेजारीच तुला शौर्याचं प्रतीक असलेलं सिंहासन सुद्धा दिसेल. जाता जवळ त्याच्या शिवशंभूच्या तेजस्वी इतिहास तुला उठावेल. करुण मुजरा त्यांचा कार्याचा ठेवा आज डोक्यात घेईन म्हणतो आणि चल सखे आज क्रांतीच्या बागेत फिरून येऊ म्हणतो. नंतर जरा कान देऊन ऐकशील ना तर तुला ऐकू येईल तुकोराबांचा विद्रोह. विषमतावादी व्यवस्थेवर तो कायम प्रहार करत राहील. कबीर तुकडोजी गाडगे महाराज यांची संतवाणी मनामनात रुजवत राहील. हाच विद्रोहाचा अभंग दोघं मिळून पाठ करीन म्हणतो आणि चल सखे आज तुला क्रांतीच्या बागेत फिरून घेऊ. क्रांतीची बाग विचारांच्या गंगेचा उगमस्थान आहे. म्हणजे ही बाग साधीसुधी नाहीये, तर ही क्रांतीची बाग विचारांच्या गंगेचा उगमस्थान आहे. ज्योती सावित्रीनं पेटवलेल्या ज्ञानयत्नाचा ती केंद्रस्थान आहे. पण तिथं जाणारी वाट सुद्धा काही सोपी नाही. आणि ती विषमतेची बाग अजूनही पूर्णपणे जळलेली नाही. विषमतेचे पहारेकरी कदाचित तुझ्यावरही हल्ला करतील. विषमतेचे पहारेकरी कदाचित तुझ्यावरही हल्ला करतील, पण तू घाबरू नकोस. जिजाहिल्याची लेक तू माघारी तर बिलकुल फिरू नकोस. त्या साऱ्या पहारेकऱ्यांना पुरोगामित्वाचा खरा अर्थ समजून देईन म्हणतो आणि चल सके तुला क्रांतीच्या बागेत एकदा फिरून घेऊन येऊ. क्या बात आहे, कसलं सुंदर लिहिलंयस तू. म्हणजे
यामध्ये प्रेम 100% आहे. प्रेम तर दिसतच आहे, पण प्रेमासोबत जी कोणी माझी सखी आहे तिने सुद्धा या विचारांचा विचार हे आत्मसात केले पाहिजेत. आणि ती भावना तुझ्या पद्धतीने मांडलीस म्हणजे खरंच विवेक, तुझ्या लेखणीमध्ये दर्द तर होतच, पण त्याचबरोबर जे विचार होते ते विचार तू कशा पद्धतीने मांडलेत आणि त्याचबरोबर ते महापुरुषांनी जे काही काम केलेलं आहे किंवा एकंदरीत तू तुझ्या सखीला काय पटवून नेतोयस हे सगळं असं म्हणजे त्या कवितेतून भासलं, जाणवलं आणि खूप जवळचं वाटलं मुळात. तर अशाही प्रकारच्या कविता होऊ शकतात. म्हणजे मला 2 गोष्टी ज्या खूप आवडल्या तुझ्या, की आत्ताच्या जनरेशनला काय आवडतंय आपण ते देऊ, बरोबर. म्हणजे ते विचार मी माझ्या भाषणातून देतोयस, ते विचार मी माझ्या बोलण्यातनं लोकांपर्यंत पोहोचवतोय, जनजागृती त्याविषयी करतोय. पण जर मी कवी आहे, जर मी विद्रोही कवी आहे, तर माझ्याही विद्रोही कवितांमध्ये प्रेम हे आहेच, पण हे विचार सुद्धा आहेत. त्यामुळे तू जो काही त्या दोन्ही गोष्टींना एकत्रपणे बांधलंस तुझ्या कवितांमध्ये, तुझ्या शब्दांमधून, ते खरंच कमालीच आहे. आणि तू खरंच मला आज म्हणजे मी ठामपणे सांगू शकते की हा जो पुरस्कार तुला मिळालाय महाराष्ट्र शासनाचा विद्रोही कवी पुरस्कार, तो अगदी 100% तुला म्हणजे तुला तो तुझ्याचकडे तो शोभतोय. कारण खूप सुंदर लिखाण आहे तुझं, खूप सुंदर काम आहे तुझं. कारण हे जरी लिखाण इतकं सुंदर दिसत असलं, हे शब्द जरी खूप चांगले वाटत असले ऐकायला, तरी त्यामागे प्रचंड मेहनत आहे. तू तुझ्या डेली स्केड्यूलमधून, तुझ्या कामांमधून वेळ काढून, कारण तू बऱ्याच गोष्टी करत आहेस, ऍक्टिव्हिटीज तुझ्या सतत चालू आहे. तुझं नुकतंच एमकॉम पूर्ण झालंय 10 दिवसांपूर्वी, पण तरीही या सगळ्यांमधून पुढच्या अभ्यासाची, पुढच्या भविष्याची तयारी करत तू जे काही लिखाण करतोयस किंवा तुझ्या काही गोष्टी करत आहेस समाजासाठी, म्हणजे जसं की महापुरुषांनी सांगितलेलं आहे की आपण या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि तू हे देणं कुठेतरी या कामांमधून फेडतोयस असं मला वाटतंय. आणि खूप खूप तुझे विचार हे खूप पुढारलेले आहेत आणि पुढारलेल्या विचारांसोबतच तू आपले जे मागची जी आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, त्यांना पुढे घेऊन जातोयस. त्यामुळे तुला खरंच खूप शुभेच्छा आहेत. आणि तू आज इथे आलास आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महापुरुष असतील, त्या सगळ्यांचे विचार खूप अगदी प्रखरपणे पण आमच्या तरुण पिढीला समजतील अशा पद्धतीने तू मांडलेस आणि त्याचबरोबर कविता सुद्धा ऐकवल्यास. त्यामुळे मी तुझे खूप आभारी आहे आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू मॅम. नक्कीच मला हे बळ देणारं असेल. मला वाटतं की अशा कार्यक्रमातून बाबासाहेब अगदी 10 लोक ऐकत असतील तर त्यातल्या 9 लोकांपर्यंत जरी कळले तरी मला वाटतं की ह्या देशाचा सगळ्यात महत्वाचा पाऊल महासत्ता होण्याकडे आणि विश्वगुरू होण्याकडे आपण टाकलेला असेल. तुम्ही मला इथे येऊन माझे विचार आणि माझ्या कविता म्हणण्याची संधी दिली त्याबद्दल मी या संपूर्ण टीमचं, आचार्य 90 FMचं आणि कोमल मॅमांचे मनपूर्वक आभार मानतो. जाता जाता फक्त एकच शायरी की फार रमेश बुरबुरे माझे आवडते गझलकार आहेत आणि ते बाबासाहेबांवर लिहिताना फार 2च ओळी आहेत की बस निळ्या शाईमुळे तर तो जिंकला तो, बस निळ्या शाईमुळे तर तो जिंकला तो, बाभिमाने तर हात कुठे लाल केले होते. मला वाटतं जगात क्रांत्या घालताना तुम्ही हातात तलवारी घेऊन, बंदुका घेऊन क्रांत्या केल्या, पण बाबासाहेब आंबेडकर हे हातात पेन घेऊन क्रांती करणारे जगातील एक महत्वाचे आणि एकमेव महामानव आहेत. मला वाटतं आज जयंती दिनी आपण इतक्या सुंदर कार्यक्रमांचं आयोजन केलंय. खरं ह्या महामानवाला आपण त्यांची लेकर समजत असू तर त्यांना जयंती दिनी केलेलं हे खरं अभिवादन आहे आणि ते अभिवादन बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत नक्की पोहोचेल एवढंच नाही. 100%. कारण लेखणीमध्ये जी ताकद आहे ती आपण याही अगोदर अनुभवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीमुळे जे काही बदल झाले ते आपण सगळे आज आजमावतो आहेत आणि खूप छान विचार असतो विवेक तुझ्या माध्यमातून मांडलेस. त्यामुळे मी तुझे पुन्हा एकदा खूप आभारी आहे. आणि श्रोते हो, जाता जाता इतकंच सांगेन की आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. अर्थात आपण ही जयंती खूप उत्साहात, खूप आनंदात साजरी करतच आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन बाबासाहेबांचे जे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, ते विचार जसं विवेक मगाशी म्हणाला तसं ते विचार डोक्यावर घ्या. डोक्यावर घेतल्यात तर ते डोक्यात सुद्धा घ्या आणि पुढे बदल घडवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढे या आणि हे बदल घडवा इतकंच सांगेन. आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना आणि आमच्या आचार्य 90 FMच्या सर्व प्रेक्षकांना आरजे कोमलकडून, विवेककडून आणि आमच्या संपूर्ण आचार्य 90 FMच्या टीमकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. कुठेही जाऊ नका.
पुन्हा एकदा विवेक तुझे खूप खूप आभार. थँक्यू. आणि श्रोते हो, तुम्ही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या विशेष आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद आपल्या आचार्य 90 FM वर घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.